नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल द फोर्स्टर सुजाता। तुम्ही माझ्या चॅनलवर न्यू आहात तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब। मी खूप एक्साइटेड आहे बिकॉज मी पहिल्यांदा मालवण कोकण पट्ट्यात ट्रॅव्हल करणार आहे। महाबळेश्वरपासून स्टार्ट केलेला प्लॅन मालवणपर्यंत येऊन पोहोचलाच। तर माझ्यासोबत आहेत सौरभ, संकेत आणि माय डिअर हजबंड। तर चला, आता आपल्याला पूजासुद्धा भेटली आहे। इथे आमच्या बॅगा गाडीत घुसवण्याचा स्ट्रगल चालला आहे। पूजा तर फायनली आमच्या बॅगा गाडीमध्ये गेल्यात आणि आम्ही आमच्या ट्रॅव्हलिंगची सुरुवात करतोय। आणि इथून पुढे आम्हाला आमच्या एका फ्रेंडला पिकअप करायचं आहे खांदेश्वरवरून। तर आता आम्ही पोहोचले पेट्रोल पंपला। तर चला, आता आम्हाला समीक्षा पण भेटली आहे, तर आपल्या प्रवासाची सुरुवात करूया। आमचा आनंद खूप उतू चाललाय मालवणला जायला। फायनली सगळे बसलेत गाडीत आणि आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली आहे। रात्रीचे वाजलेत 1-1:30 आणि थोडं फ्रेश होण्यासाठी आम्ही चहा घेतला आणि तिथून पुढे आमचा फर्स्ट स्टॉप होता कोल्हापूर। चला, थोडा फ्रेश होऊन आपण सुरुवात करूया परत आपल्या ट्रॅव्हलिंगला। सकाळचे वाजलेत 5-5:30 आम्ही कोल्हापूरला पोहोचले देवी महालक्ष्मीचे दर्शन घ्यायला। मंदिराच्या बाहेरच गाडी पार्क केली आहे, तर चला मंदिरात जाऊया। एवढं भारी वाटतंय ना, पहाटे मंदिरात जाण्याची मजाच वेगळी आहे। मंदिरात सकाळची पहाटेची काकड आरती चालू आहे, तर चला आरतीसोबत दर्शनही घेऊया। एवढं भारी वाटतंय ना, मंदिरात पहाटे येण्याची मजाच वेगळी आहे, सुकून आहे खूप। फायनली आमचं दर्शन झालं आणि बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंडला किती गर्दी आहे। आणि हा दिवस होता 26 जानेवारी, प्रजासत्ताकचा दिन होता या दिवशी। आणि कोल्हापुरात ना सगळीकडे जलेबी बनवत होते। तर 26 जानेवारीला कोल्हापुरात जलेबी का बनवतात, जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। गुड मॉर्निंग। तो अभी हम आ चुके हैं यहाँ पर पहाड़ियों की वादी में। तो अभी हम आपको दिखाने वाले, देखो कितना सुंदर सुंदर पहाड़ है यहाँ पे। तो व्यू देखिए आप लोग, आप व्यू देख करके परेशान हो जाओगे। तर सकाळचे वाजले 6:30-7 आम्ही फोंडा घाटातून चाललोय आणि इथे फक्त मी एकटीच ब्लॉगर नाही आहे, तर माझ्यासोबत हा सौरभ पण ब्लॉगर आहे। ऐसी चीजों को लोग पसंद करते हैं। फायनली आम्ही पोहोचलोय कणकवलीला। सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही आमच्या स्टे लोकेशनला पोहोचलोय, जे आहे कणकवली। तर एक हा दिवस आम्ही पूर्ण युटिलाइज करणार आहोत कणकवलीमध्ये, इथे एक्सप्लोर करणार आहोत आणि नंतर आम्ही आमच्या नेक्स्ट प्रवासाला स्टार्ट करणार आहोत। ही आहे घराच्या मागची जागा। इथे खूप सारे मस्त मस्त झाडं आहेत, काजूची झाडं आहेत, केळाची आहेत, ते बघा जास्वंदीचे आहे, आंब्याची झाडं आहेत, चिकूची झाडं आहेत, चिकू इज हिअर। पोहोचल्यावर घर क्लीन करून, आंघोळ पांघोळ करून, चहा नाश्ता करून आम्ही निघालोय आमचं लोकेशन एक्सप्लोर करायला। तर चला बघूया। इथे फक्त आम्हीच नाही तर आमच्यासोबत आमचा फ्रेंड पण आहे विराज। आम्ही त्याचं गाव एक्सप्लोर करणार आहोत। झाडाझुडपातून, नागमोडी वळणातून, कौलारू घरं बघून फायनली आय रिअलाइज की लोक का मालवणला आणि कोकणला जायला जास्त प्रिफर करतात। मी पहिल्यांदा कोकणातलं घर एक्सप्लोर करत होती। सुंदर असं हे घर, बाहेर कितीही गरमी असली तरी आतमध्ये थंडच आहे। आणि इथे चालली जेवणाची तयारी, जिथे बनवतात चिकन आणि प्रॉन्स, कोळंबी। फेवरेट कोणाची आहेत तर कमेंटमध्ये सांगा मला। आणि आता आम्ही चाललो गाव एक्सप्लोर करायला।
जिकडे नजर जाईल तिकडे डोंगर, नदी आणि नारळाची झाडच झाडं दिसत होती. आता आम्ही आलो आहे गावच्या कुलदेवीच्या मंदिरात, जे आहे कुर्ली देवी. मेन म्हणजे या गावची लोक ना खेकडी खात नाही, बिकॉज ह्या कुलदैवतीचं जे वाहन आहे ते खेकडा आहे. त्यामुळे ह्या गावची लोक खेकडे खात नाही, हे इथलं वैशिष्ट्य आहे. थोडेफार लोकेशन एक्सप्लोर करून आम्ही आलोय घरी जेवायला. तर घरी आहे बटाट्याची भाजी, ही आहे कोळंबी, चिकनचा रस्सा आणि तुम्ही बघू शकता अजून मच्छीचे प्रकार आहेत. आणि त्याच्यासोबत आहेत चिकन वडे, कोंबडी वडे, जे ह्या लोकांचे फेवरेट आहेत. तर आम्ही लोक व्हेजिटेरियन, तर आम्ही व्हेज खाणार ना, मग आम्ही बटाट्याची भाजी खातोय गाईज. नेक्स्ट डे मॉर्निंग, रात्री आम्ही डान्स करून पार्टी करून जेवण बिवून थकलो होतो लोकेशन एक्सप्लोर करून, म्हणून कालचं शूट नाही केलं. तर चला नेक्स्ट डे मॉर्निंग, सकाळचे वाजलेत 6:30-7. ये लोग अभी क्या कर रहे हैं? ये लोग अंथरूण उचलतायत, काम करतात. करा काम करा. तर किचनमध्ये माय डिअर हजबंड बनवतात मॅगी. ही मॅगी फक्त अल्पेशनेच नाही तर पूजाने सुद्धा बनवून मिळवली आहे. दोघांनी मिळून बनवली आहे आणि खूप यम्मी झाली होती मॅगी. सो दिस इज हाऊ वी एंडेड अप आवर फर्स्ट डे. आणि डे 2ची सुरुवात झाली आहे. तर चला मालवणला जाऊया आपण.